नमस्कार. सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इन्स्टंट चुंदा करणार आहोत. त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया. एक तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली, साल काढून ती किसून घेतली. एक वाटी कैरीचा किस झालेला आहे. त्याच्यासाठी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ मी चिरून घेतलेला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर वापरू शकता किंवा अर्धा गूळ अर्धी साखर असंही घेऊ शकता. आपण तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ही कैरी कमी आंबट असते, त्याच्यामुळे एक वाटी कैरीच्या किसाला पाऊण वाटी गूळ पुरेसा होतो. जर तुम्ही दुसरी कुठली कैरी घेतली तर एक वाटी कैरीच्या किसासाठी एक वाटी गूळ किंवा एक वाटी साखर घ्या. चुंदा करायला घेऊया. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये कैरीचा किस टाकते, गूळ टाकते. गूळ मी चिरून घेतलेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. गॅस मी कमी ठेवलेला आहे. मंद गॅसवर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवर गूळ विरघळेपर्यंत परतवत राहायचं आहे. गूळ विरघळला आहे. गॅस मी कमी केला आहे. आता याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकायचे ते बघूया. मार्केटमध्ये लोणच्याचा जो तयार मसाला मिळतो तो छोटा पाव चमचा घेतला आहे. पाव चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आहे. बेडगी मिरची पावडरमुळे रंग छान येतो. पाव चमचा जिरा पावडर घेतली आहे. जिरे भाजून त्याची जाडसर पावडर करून घेतलेली आहे. पाव चमचा सेंधव मीठ घेतलेलं आहे आणि 2 चिमूट आपल्या नेहमीच्या वापरातलं मीठ घेतलं आहे. हे सर्व आपण याच्यात टाकूया. सर्व मिक्स करून घेऊया. मंद गॅसवर मिश्रण घट्ट होईपर्यंत परतवत राहायचं आहे. मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं मिश्रण छान परतवून घेतलं आहे. मिश्रण आता घट्ट झालं आहे. छान झाला आहे चुंदा आपला. हा चुंदा थोडा ओलसर ठेवायचा. थंड झाल्यावर घट्ट होत जातो. छान सुगंध सुटला आहे. छान रंग आला आहे. आपला चुंदा तयार झाला आहे. आता मी गॅस बंद करते. चुंदा बाउलमध्ये काढून घेऊया. चुंदा तयार झाला आहे. बाउलमध्ये सर्व केला आहे. हा चुंदा आपण चपातीबरोबर, पुरीबरोबर, पराठ्याबरोबर खाऊ शकतो. खूप छान लागतो. वरण भाताबरोबर, पुलाव भाताबरोबर खाऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चटपटीत असा चुंदा सर्वांनाच आवडतो. आपण हा चुंदा इन्स्टंट केलेला आहे. आपण याच्यामध्ये लोणच्याचा तयार मसाला वापरला आहे, त्याच्यामुळे चुंद्याची चव खूप छान येते. जर तुमच्याकडे लोणच्याचा तयार मसाला नसेल तर तुम्ही रोजच्या वापरातलं लाल तिखट वापरू शकता. पारंपरिक पद्धतीमध्ये गूळ, कैरी, सर्व मसाले बरणीमध्ये एकत्र भरून उन्हामध्ये 7 ते 8 दिवस ठेवले जातात. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.